दिव्यांग विशालचे रवी राठी यांनी स्वीकारले पालकत्व। वात्सल्यधाम वृद्धाश्रम सामान्य नागरिकांच्या सेवेत सुरू। गेल्या अनेक वर्षापासून बेघर बेसहारा असलेला विशाल चव्हाण हा बार्शीटाकळी येथील घरकुल विभागात राहत आहे। याचे आई वडिलांचे छत्र हरवले आहे। नातेवाईकांकडे काही दिवस काढून हा आतापर्यंत त्यांनी आपले जीवन जगवले, मात्र परिस्थितीही त्याला जगू देत नव्हती। त्याचबरोबर नातेवाईक सुद्धा किती दिवस याचा सांभाळ करतील अशातच विशाल हा हतबल झाला होता। त्याला फिट येण्याची सुरुवात झाली होती, त्यामध्ये तो एका हाताने दिव्यांग, तो विवंचनेत होता। अशातच सामाजिक कार्यकर्ता विशाल टोंपे राहणार कोळसरा यांनी समाजसेवक रवी राठी यांच्या वात्सल्यधाम वृद्धाश्रमाची माहिती त्यांना होती। त्यांनी समाजसेवक रवी राठी यांना संपर्क साधत विशाल चव्हाणला तेथे पाठवण्याचा निश्चय केला। विशाल टोंपे आणि त्यांची बहीण या दोघांनी विशाल चव्हाण याला मूर्तिजापूर तालुक्यातील दाळंबी येथील वात्सल्यधाम या आश्रमात त्यांना घेऊन आले। येथे समाजसेवक रवी राठी यांनी त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारत त्यांना आपल्या आश्रमामध्ये आश्रय दिला। आता विशालची संपूर्ण जबाबदारी ही समाजसेवक रवी राठी करत आहे। समाजाला आदर्श निर्माण व्हावा अशा हेतूनेच हे वात्सल्यधाम आश्रम आता बेघर बेसहारा वृद्धांच्या सेवेत सुरू झाला आहे। या आश्रमात महिलांना पुरुषांना राहण्याची वेगळी व्यवस्था, त्याचबरोबर त्यांचे आरोग्य, जेवणाची व्यवस्था, त्याचबरोबर मनोरंजनाची व्यवस्था सुद्धा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही सर्व सोयी सुविधा निःशुल्क असून याची सर्व जबाबदारी हे समाजसेवक रवी राठी ही करत आहे। त्यामुळे समाजासमोर रवी राठी यांनी आदर्श निर्माण केला आहे। फुलांच्या पुष्प वर्षावाने दिव्यांग विशालचे स्वागत स्वर्गीय रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वात्सल्यधाम वृद्धाश्रमाचे संचालक रवी राठी, मनीष राठी, गजानन दहाडे, योगेश विजयकर, ऋषिकेश पवार, निरंजन सोळंके, सौरभ सरकटे यांनी यावेळी स्वागत करत विशालला शुभेच्छा दिल्या। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।